कामगार मित्रांनो, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेला आहे, त्या लिंकवरती क्लिक करा किंवा कोणतेही एक ब्राउझर ओपन करा आणि आपल्याला सर्च करायचं आहे MBOCW. एवढं सर्च केलं की पहिली जी वेबसाईट येईल त्या वेबसाईटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. यानंतर तुमच्यासमोर वेबसाईट कामगार योजनेची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती येणार आहे. या ठिकाणी आपल्याला जो लास्ट कॉलम आहे यामध्ये आपल्याला कन्स्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे. यानंतर आपल्याला इथं बांधकाम कामगारांचं आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकून झाल्यानंतर नोंदणी करताना जो मोबाईल नंबर दिलेला आहे तो नंबर इथं टाकायचा आहे. आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर प्रोसीड टू फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे आणि नोंदणी करताना नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती इथं OTP गेलेला आहे, तो OTP इथं व्हॅलिडेट करून घ्यायचा आहे. याच्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता जो काय ॲप्लिकेशन स्टेटस आहे तो ॲक्टिव्ह आहे आणि रजिस्ट्रेशन स्टेटस आहे तो इनॲक्टिव्ह आहे. याचं कारण सुद्धा इथं दिलेलं आहे. याचं कारण आहे नेक्स्ट रिन्युअल डेट. आता इथं पहा 2/9/2025 म्हणजे 2 सप्टेंबरला या ठिकाणी आपल्याला रिन्युअल करायचं होतं, इथं रिन्युअल केलेलं नाहीये. याच कारणामुळे इथं जो स्टेटस आहे तो इनॲक्टिव्ह आहे. आता इथं ह्या कामगाराला रिन्युअल आहे ते रिन्युअल करावं लागणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला इथं जे काही प्रोफाईल लॉग इन आहे ते प्रोफाईल लॉग इन करायचं आहे. आणि इथं तुम्ही पाहू शकता इथं क्लेमच्या खाली इथं पेमेंटचा ऑप्शन होता, पण हा ऑप्शन बंद झालेला आहे आणि इथं एक्नॉलेजमेंट डिटेल हा एक नवीन ऑप्शन आला आहे. यावरती आपण क्लिक केल्यानंतर इथं काही येत नाही आहे. बघा इथं काय सर्व्हरचा प्रॉब्लेम वगैरे नाही आहे. इथं हा टॅब ओपन नाही होत. याचं कारण काय तर बांधकाम कामगार आहे, ह्या कामगाराला जो स्टेटस आहे तो ॲक्टिव्ह करावा लागणार आहे, म्हणजेच रिन्युअल आहे ते रिन्युअल करावं लागणार आहे. रिन्युअल झाल्यानंतर मग या ठिकाणी तो टॅब ओपन होणार आहे. हे झालं ज्याचा स्टेटस इनॲक्टिव्ह आहे त्याच्याबाबत. पण ज्याचा स्टेटस या ठिकाणी ॲक्टिव्ह आहे त्याचं काय तर आपण ते आता पुढं पाहूयात. ज्याचा कामगार स्टेटस ॲक्टिव्ह आहे त्यांनी एक्नॉलेजमेंट डिटेल याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं प्रिंट रजिस्ट्रेशन एक्नॉलेजमेंट हा जो ऑप्शन आहे याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ज्याचा स्टेटस ॲक्टिव्ह आहे त्याच्यासाठीच हा इथं ऑप्शन नव्याने दिसणार आहे. आपण याच्यावरती क्लिक करून इथं आपल्याला एक्नॉलेजमेंट प्रिंट काढायची आहे. तर त्यासाठी आपल्याला यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता इथं एक्नॉलेजमेंट प्रिंट दिसत आहे. इथं जिल्हा तालुका सुविधा केंद्रावरती ही पावती सादर करून आपले ओळखपत्र प्राप्त करा हा इथं मेसेज शो होत आहे. ह्याचा अर्थ काय तर तुम्हाला कामगार कार्ड जे आहे ते ही प्रिंट दाखवल्यानंतरच मिळणार आहे. तर कामगार मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही एक्नॉलेजमेंट प्रिंट काढून तुम्ही तुमचं लेबर कार्ड आहे ते घेऊ शकणार आहात. पण त्यासाठी तुमचा कामगार स्टेटस आहे तो ॲक्टिव्ह आणि ॲक्सेप्ट दोन्ही असणे गरजेचं आहे.